शिवाच्या खंडोळ्या खंडोळ्या करून मायबाप विशाळगडाकडे पाठवलं होतं. राजांची कानारपाटणी केली. राजा आपला शिवा आलाय. राजांना वाटलं माझा शिवा एवढ्या चातुर्याने कसा काय माघारी आला. राजांच्या समोर शिवाच्या खंडोळ्या खंडोळ्या दिसल्या. मायबाप महाराष्ट्राचा राजा डसा डसायला लागला. शिवा म्हणाला, ए आई, मुजरा करतो, सांग त्या राजाला. झुकलं सुद्धा या मातीसाठी, मेलं सुद्धा या मातीसाठी. आता मात्र राजांना राहावेना. राजे म्हणाले, नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवा. उद्या शिवाजी राजे शिवाच्या घरला भेट द्यायला येत आहेत. काय आनंद झाला त्या मातेला. तिला वाटलं माझ्या शिवाने एवढी मोठी काय कर्तबगारी केली असेल, म्हणून शिवाजी राजा माझ्या शिवाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्याला घरी घेऊन येणार आहेत. शिवाच्या बायकोला नऊवारी साडी नेसायला दिली. कपाळ भरून कुंकू लावले. हातात ताट दिला. आता माझा मालक येणार म्हणून तिला डोक्यावर पदर घेतला. तेवढ्यात शिवाजी राजे दारासमोर येऊन थांबले. कपाळ भरून कुंकू लावलेली शिवाची बायको राजांना ओवाळ लागली. तेवढ्याच पाठीमागून आवाज आला, ए पोरी थांब, नको ओवाळ राजांना. राजा म्हणाली, का हो आई, ओवाळू दे त्या पोरीला. आई म्हणाली, ए राजा एका महाराष्ट्राच्या राजाला एका विधवेने ओवाळ नये. ती आई म्हणाली, तुम्हाला कसं कळलं आई? मी पाटलांना सुद्धा सांगितलं होतं, काहीही सांगू नका. तुम्हाला कसं कळलं? ती आई म्हणाली, ए राजा, मी आया आहे एका लेकराची. तुम्ही जेव्हा नेमापूरच्या ऐशीत आलात तेव्हा मला वाटलं माझा शिवा कुठतरी भाला घेऊन उभा असेल. तुम्ही मायाच्या गल्लीत आला तेव्हा मला वाटलं एखादा पताका तरी त्याच्या हातात असेल. पण या सगळ्या मावळ्यात मला माझा शिवा दिसला नाही. त्यावेळेस मी माझ्या मनाने ठरवलं की माझा शिवा या स्वराज्याच्या कामी आला असेल. मग त्या आईचं मागणं ऐका. शिवराय म्हणाले, घ्या हिर मानक नको राजा, मला फक्त एकच काम कर. दरवर्षी पोळ्याच्या सणाला माझा शिवा माझ्या हातची पुरणाची पोळी खायला यायचा. तू फक्त एकच काम कर, दरवर्षी पोळ्याच्या सणाला माझ्या हातची पुरणाची पोळी खायला ये. शिवराय म्हणाले, हो आई, येईन मी तुझ्यापर्यंत. ती आई कटाक्षी व म्हणाली, ए शिवाजी राजा, गेला तो शिवा नव्हता, गेला तो छत्रपती होता. जिवंत आहे तो माझा शिवा, जिवंत आहे तो माझा शिवा, म्हणून मी माझं जीवन काढेन. जिवंत आहे तो माझा शिवा म्हणून माझं जीवन काढेन. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय.